हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। हा तर तुम्हाला माहितीच आहे माझा मुलगा कियान, त्याला मी सांगते तुम्हाला हाय करायला, पण त्याचा काय आज मूड नव्हता। आज संडे आहे, संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, सुट्टी असते आहो ना, पण त्यांना पण मी संडेच्या दिवशी बरेचशी कामं लावते, कारण घरातलं जे सामान संपलेलं असतं ते आज संडेच्याच दिवशी आणायचं असतं। मग त्यासाठी आम्ही निघालेलो सुपर बाजारमध्ये ग्रोसरी शॉपिंगसाठी। मग तिथे गेल्यावर फर्स्टली तर काय, ज्या डाळी संपलेल्या असतात त्या डाळी घेतल्या, त्यानंतर मग खडे मसाले वगैरे ते घ्यायला लागलो। आणि कियान पण आम्हाला हेल्प करतो बरं का सामान घेण्यामध्ये। आणि हे छोटे कप बघून तर मला खूप छान वाटलं, म्हटलं घेऊ, पण अहो म्हणे आपल्या घरामध्ये काही टिकणार नाही, कारण कियान सध्या कोणतीच वस्तू जागेवरती ठेवत नाही, सगळं फोडूनच टाकतो। हा बाउल पण किती सुंदर वाटतोय ना, युनिक काहीतरी वाटत होता। आणि हे कुल्हड चहाचे कप मस्त वाटत होते, पण म्हणलं मी तर काळी चहा घेते, त्यामध्ये कुठे करणार, कारण काळी चहा तर काही चांगली वाटणार नाही कुल्हड चहामध्ये। मग म्हणलं ठीक आहे, बघूयात नंतर। आणि कियानला ना मी 1 वर्षापर्यंत साखर अजिबात दिली नाही, म्हणतात की शुगरचा नंतर त्रास होतो म्हणून लहान मुलांना जास्त गोड दिलं तर 1 वर्षा अगोदर। तर मग आता 1 वर्षाचा झालाय, त्यामुळे मी त्याला बिस्किट बघत होते खाण्यासाठी। आता मी त्याला देते बिस्किट, मारीगोल्ड देते शक्यतो, किंवा क्रॅक जॅक, म्हणजे ह्यामध्ये थोडंसं साखरेचं प्रमाण कमी वाटतं मला। आणि कियान पण हेल्प करतो बरं का सामान घेण्यामध्ये, तो त्याच्या कामाच्या वस्तू बरोबर घेतोय। त्याला माहिती ही फिक्की शेव आहे आणि ती आपल्याला खाता येईल म्हणून बघू लागला। आणि नंतर काय ना, घरामध्ये मला पायपुसत्या घ्यायच्या होत्या, पण अहो म्हणे सध्या तू काहीच बघू नको, कारण शिफ्टिंगमध्ये आमच्या दोघांना शिफ्ट करायचं घर भेटल्यावरती, आणि एवढा पसारा उचलायचा, त्यामुळे म्हणे आपण नंतर करूया। आणि मी थांबले बिलिंग करून घेण्यासाठी। संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्हाला खूपच उशीर झाला। उशीर तर खूप झाला होता, कारण खूप गर्दी होती। मग घरी गेल्यावरती आपले बाकीचे कामं म्हणजे काय, स्वयंपाक करायचं राहिलेलं होतं। मग घरी गेलो आणि त्याच्यामध्ये आहोंची फरमाईश, मला खायची म्हणे शेवभाजी। मग काय घेतला कांदा मिक्सरला फिरवून, आणि त्यानंतर मग टाकला कांदा परतायला, आणि त्यानंतर टमाट्याचं पण मिक्सरमधून प्युरे केले आणि तो पण टाकलं परतायला। दोन्ही परतताय तोपर्यंत इकडे मी पीठ मळून ठेवलं होतं, चपात्या पण घेतल्या लाटायला। कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालं ना, त्यानंतर मग टाकायचा चिकन मसाला टाकते, तुमच्याकडे शेवभाजी मसाला असेल तर तो टाका। त्यानंतर धनिया पावडर टाकायची, आणि मग टाकायची लाल मिरची पावडर आणि हळदी, आणि छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही तेल जास्त टाका, मी इथं तेल जास्त टाकलं नव्हतं, तेलाचं प्रमाण हे कमीच ठेवलं होतं। आणि त्याला चांगलं तेल सुटल्यानंतर मसाल्याला त्यामध्ये टाका पाणी, आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। भाजीला छान उकळी फुटली होती, मग त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये शेव टाकून घेतली। तुम्ही जर लगेच जेवायला बसणार असाल तरच त्यामध्ये शेव टाका, नाहीतर ज्यावेळेस तुम्ही जेवण करताल त्यावेळेस त्याच्यात भाजी गरम करून शेव टाका, किंवा साईडला ठेवली तरीही चालेल। आता आम्ही लगेच जेवायला बसणार होतो, त्यामुळे मी त्याच्यामध्ये शेव टाकली, आणि थोडीशी मुरल्यावर ना छान लागते, टेस्ट मस्त येते। तर अशी होती माझी शेवभाजीची रेसिपी। आणि इकडे मी एका साईडला चपात्या सगळ्या लाटून घेतल्या होत्या, खूप यम्मी झाली होती, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा।